आलेल्या सर्व समाज बांधवांचे, या ठिकाणी ज्या युवक आणि युवती उपस्थित आहेत त्यांचे, त्यांच्या पालकांचे, माता पित्यांचे आणि या सर्व समाज बांधवांचे, मान्यवरांचे मी मंडळाच्या वतीने या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो। आज या ठिकाणी वरोडबकालच्या नगरीत 8वा हा योग युवती परिचय संमेलन या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होत आहे। या धावपळीच्या आणि धकाधकीच्या युगामध्ये रितसर असं उद्घाटन या ठिकाणी दीप प्रज्वलन आणि फोटोला पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी संपन्न झालेले आहे। बारी समाजाचे नेते सन्माननीय तुकाराम भाऊ काळपांडे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मी भाऊंना विनंती करतो की त्यांनी कृपा, यानंतर श्रीकृष्ण दाता आणि सन्माननीय आमचे मित्र सन्माननीय समाधान दामदार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मी दामदार भाऊंना विनंती करतो की त्यांनी आपलं यावल येथील बारी समाजाचे सन्माननीय पुंडलिकरावजी बारी साहेबांचं या ठिकाणी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ, जामोद येथील सरपंच सौ गंगूबाईजी दामधर, कमलताई मिसाळ, मी कमलताईंना विनंती करतो का त्यांनी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित निर्मलाताई दातार यांचं शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी दातारताईंचा या ठिकाणी सन्मान करावा। अच्छा, या महत्वाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे परमस्नेही भाऊ दादा आदरणीय रमेशचंद आकोटकर, आदरणीय विजयजी दातार, दातीर, आमच्याकडे दातार म्हटल्या जाते, आदरणीय तुकारामजी, आदरणीय समाधान भाऊ, आमचे नवे व्याही आजच्या दिवशी जे व्याही होतील, थोड्या वेळानं तुम्हाला तो सोहळा दिसेल, ते आदरणीय पुंडलिकराव उंबरकर, म्हणजे तिकडे पुंडलिकराव बारी म्हणतात या नावाने। त्यानंतर माझे नेहमीचे परमस्नेही मिसाळ साहेब, आदरणीय पांडुरंगजी, आदरणीय सरपंच, आदरणीय जिल्हा सदस्या आणि आमच्या ताई मिसाळताई अर्थात टाकळकरताई आमच्या इतक्या दृष्टीने, आणि व्यासपीठावर एक अशी व्यक्ती आहे की तिला मी काहीच म्हणू शकत नाही, जी माझी पत्नी। असो मंडळी, सातत्यानं जवळपास 2 महिन्यापासून या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आपण ठिकठिकाणी गेलो, फिरलो, आणि याच्यातून जे काही मिळतं भेटलं ते सर्व त्या पुस्तक रूपानं ज्याचं प्रकाशन याच्यानंतर लगेच आहे त्यामध्ये तुम्हाला आपण ते दिसणार आहे। हे या वर्षीचं अध्यक्ष महोदय हे 8वं वर्ष आहे। अगदी सुरुवातीलाच या व्यासपीठावरची काही मंडळी सुरुवातीच्या दिवसापासून साक्षीदार आहेत की आपण हे उपक्रम कसे राबवतो, यासाठी काय काय परिश्रम घ्यावे लागतात, किती मोठं योगदान समाजाचं आणि कार्यकर्त्याचं, आयोजकांचं लागते, हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे। आणि त्यामुळेच हे एक आगळा वेगळा उपक्रम जो आम्हाला प्रत्येक वर्षी आवडते। कधी कधी हे करत असताना असं वाटते की हे बंद करून टाकलं तर हरकत नाही, काय करायचं, किती करायचं, समाजातले काही लोक काय म्हणतात, कोणी काय म्हणते, पण काही बोटावर मोडण्यासारखी अशी मंडळी की जे आम्हाला प्रचंड उत्साह देतात, मोठी ऊर्जा देतात, त्यापैकी या व्यासपीठावरची बरीचशी मंडळी आहे। आणि त्यांची ऊर्जा घेऊन सातत्यानं हे 8वं वर्ष या ठिकाणी साजरं होते। जागा बदलत गेल्या, कधी कृष्णराव इंगळेच्या महाविद्यालयामध्ये झालं, कधी रुपलाल बाबाच्या मंदिरात झालं, कधी या मंदिराच्या तिकडे झालं। आज शाळा महाविद्यालयाच्या परीक्षा सुरू असल्यामुळे याच जागेवर अध्यक्ष महोदय
कधी काळी बारी समाजाचा संपूर्ण मोठा असा सामूहिक विवाह सोहळा झाला होता. बरेचसे साक्षीदार आहेत. 4 साक्षी म्हणजे 4 मोठे विवाह की ज्यामध्ये मोठ्या संख्येनं या मतदारसंघातला समाज नव्हे, बाहेरून तुमच्या अकोट अंजनगाव परतवाड्यापासून वरुड जरूड पासूनची मंडळी की ज्यांनी आपल्या मुली इथं आणल्या, मुली दाखवल्या, मुलं दाखवले आणि इथून ऋणानं बंधू जुळून गेले आणि 2चे 4 होऊन गेले. आता 4चे 6 झाले असतील, 8 झाले असतील वगैरे वगैरे. असो, हे सर्व करताना एकच वाटते कधी कधी की ही ऊर्जावान किंवा ही ऊर्जा देणारी मंडळी जर या समाजामध्ये अधिक मोठ्या प्रमाणात वाढली तर निश्चितच हे उपक्रम सोपे होतात. सामान्यपणे आजच्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं पाहिजे की जवळपास या 2 आणि दीड 2 महिन्याच्या कालावधीमध्ये आम्हाला 200 मुलांचे बायोडाटे आले. 200. तसं इथं तुम्हाला समीकरण तसं दिसेलच. 200 मुलांचे बायोडाटे आले आणि जवळपास 100च्या आत मुलींचे बायोडाटे झालेले आहेत. यावरून समाजाचं भीषण वास्तव्य तुमच्या समोर आलं असेल की आजच 100 मुलांना मुली नाहीत. काय होईल त्यांचं, कसं होईल? आणि अशा परिस्थितीत समाज जीवनात जगत असताना 30, 35, 40 वर्षाचे वय तरुण मुलांचे वाढले आणि त्या तुलनेत त्यांना तशा मुली मिळत नसल्यामुळे शेवटी ब्रह्मचर्य त्यांच्या तकदीरात आलेलं आहे. म्हणजे कधी काळी ब्रह्मचर्याला व्यक्ती म्हणा आपण म्हणतो की एवढे एखादा व्यक्ती लाखात हजारात असायचा की तो ब्रह्मचारी असते. आता कित्येक ब्रह्मचारी, मी तर असं म्हणतो 3ऱ्या घराला ब्रह्मचारी आहे का काय सांगतात. अशी परिस्थिती समाजामध्ये वावरताना मला बरेचसे लोक माझ्यावर रागावतात, बोलतात की तुम्ही हे बोला ना, असं बोला तसं बोला. तो माझा अधिकार नाही, हे प्रास्ताविकामध्ये बोलतो, मला तेही बोलता येईल. पण असे काही म्हणतात की असं पाहिजे तसं पाहिजे. आम्ही म्हणतो ठीक आहे, कित्येक चांगले पोरं त्या चांगल्या चांगल्या व्यवसायात आहेत की असं वाटते मला जर 10-5 बहिणी असत्या ना तर एकालाही रिकामं ठेवलं नसतं आणि श्रीमंत जावयाचा मी करोडपती भाऊ असतो, बहिणी असत्या मला तेवढ्याच. पण काही असे शिक्षक पालक आहेत की जे मुलींच्या बाबतीत नाही, नोकरी शेती, म्हणजे नोकरी पाहिजे, शेतीही पाहिजे आणि एकटाच पाहिजे, त्याला भाऊ नाही पाहिजे, बहीण नाही पाहिजे. जशी हे एकटीच वरून आली आणि तो एकटा वरून आला असं वाटते. आणि पुण्या मुंबईत नोकरी असेल तर मग तो वांदाच नाही, एका मिनिटात तेही झालं. आता अलीकडचे विवाह सगळे पॅकेजवर होत आहेत आणि या पॅकेजच्या कागदावर आपण विवाह करतो आणि त्याची फलश्रुती काय होते आहे. माझ्याकडे अशी उदाहरणं आहेत पुण्या मुंबईमध्ये ज्यांच्या मुली दिलेल्या आहेत किंवा ज्यांची मुलं पुण्या मुंबईत काम करतात. ते सर्वांचं फार भीषण वाचते. बोलायचं खूप आहे. आदरणीय सन्मान्य व्यासपीठ ज्यांनी मला या सगळ्या कामाची ऊर्जा दिली आणि हा एक चांगला सोहळा माझ्या वरोडबकाला गावामध्ये सातत्यानं 8 वर्षापासून आम्ही करतो आहे आणि त्याला सर्व ऊर्जा देणारी सगळ्या ऊर्जावान मंडळी इथं आली, व्यासपीठ आली आणि तुमच्या सर्वांचं दर्शन या निमित्तानं मला झालं. नंतर आपण पुढचा कार्यक्रम घेऊ. यानंतर सुंदर गाठी ऋणानुबंधाच्या या पुस्तकाचं प्रकाशन आदरणीय उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आपण करणार आहोत. त्यानंतर पुढील कार्यक्रम. सर्वांनी टाळ्या वाजवून या परिचय पुस्तिकेचं आपण या ठिकाणी स्वागत करूया. गाठी ऋणानुबंधाच्या या परिचय पुस्तिकेचं प्रकाशन मान्यवरांच्या झालेलं आहे. या पुस्तिकेमध्ये या ठिकाणी अनेक प्रकारचे जे आपल्या परिसरातीलच नव्हे तर या बऱ्याच ठिकाणून लांबून युवक युवतींचा या ठिकाणी परिचय पुस्तिकेमध्ये परिचय या ठिकाणी टाकलेला आहे. सरपंच परिचय मेळाव्याच्या निमित्त सर्व समाज बांधव तसेच वडगावांचे सरपंच मंचावर उपस्थित अकोटकर साहेब, पांडुरंगजी ढगे, दातीर साहेब, काळपांडे साहेब, समाधानजी दामदार साहेब, सर्व मान्यवर, आपण दरवर्षीच हा प्रोग्राम आपल्या समाजाच्या हितासाठी करत असतो. समाजाचं हित याच्यामध्येच आहे
की सर्वांनी याच्यामध्ये भाग घ्यायला पाहिजे। आणि यावर्षी जो प्रोग्राम आपण ठरवला तो वेळेच्या अभावी आणि त्यांना वेळ न मिळाल्यामुळे किंवा आपण समाजाला वेळ देत नाही त्यामुळे उपस्थिती थोडीशी कमी आहे। दरवर्षी प्रमाणे नेहमीच उपस्थिती चांगली असते, परंतु आपला हा वेळेवर प्रोग्राम झाल्यामुळे ओम नमो निष्कलंकी नारायण जनार्दनाय भस्मा विधाय विद्महे तन्नो जनर प्रचोदया। ओम शांति शांति शांति। दीपाने दीप जळू दे, नष्ट होऊ दे अंधार सारा। दीपाने दीप जळू दे, नष्ट होऊ दे अंधार सारा। चांदणे सुख समृद्धीचे पसरो या सर्व माझ्या बारी समाजाच्या घराघरा, सर्व बारी समाजाच्या घराघरा। आजच्या या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी माझ्या गावचे उद्योजक विजयरावजी दातीर, तसेच आता कारण आयोजकांनी सांगितलं की बा सर्व हे केलं आणि अध्यक्ष भाषण घेतलं म्हणून सर्व म्हणजे टाइमाची बचत झाली पाहिजे। आपला जो मेन कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाकडे आपण वळलो पाहिजे, म्हणून सर्वांची नावं न घेता सर्व आदरणीय मंच आणि इथं बसलेले सर्व माझे समाज बांधव आणि माझ्या भगिनींनो, आताच आपण माझ्या अगोदरचे जे वक्ते आहेत त्यांच्या मुखामधून आपण ऐकलेलं आहे की एक दिवस तरी समाजासाठी दिला पाहिजे। हे अत्यंत बरोबर आहे, कारण आपण ज्या समाजात जन्माला येतो त्या समाजाचा आपल्यावर कर्ज असते, ऋण असते आणि या माध्यमातून ते आपल्याला फेडायचं असते। आता मला वाटते 3ऱ्या वर्षी सांगितलं होतं की काहीतरी थोडी ऍडजस्टमेंट करा। ऍडजस्टमेंट केल्याशिवाय आपण जवळ येणार नाही, आपले संबंध जुळणार नाही। आता प्रल्हाद भाऊ दातारांनी सांगितलं त्याच्या प्रास्ताविक मध्ये की नोकरी मागतात आणि सातबाराही मागतात। हे अत्यंत चुकीचं आहे। एक तर तुम्हाला चांगली जर नोकरी लागत असेल तर तुम्ही त्या सातबाराचा विचार करू नका। आपल्या इथं उपस्थित झालेले कृषी उत्पन्न बाजार समिती चांदूर बाजारचे माजी सभापती राजेंद्रजी येऊल साहेबांचं स्वागत करण्यासाठी नितीन भाऊ ढगे यांना विनंती करतो की त्यांनी, श्री बळीराम भाऊ धुळे यांना विनंती करतो की त्यांनी श्री दिनेश भाऊ भोंडे साहेबांच्या या ठिकाणी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। वरवड बकाल येथे आयोजित आजच्या उपवर युवक युवती मेळाव्याचे अध्यक्ष आदरणीय श्री रमेश भाऊ आकोटकर, या कार्यक्रमाला उपस्थित असंख्य प्रमुख पाहुणे आदरणीय श्री संजयजी मिसाळ, विजयजी दातीर, सुभाषजी रौंदळे, यशवंतजी बारी, पुंडलिकजी बारी, डॉक्टर काळपांडे, तुकाराम भाऊ काळपांडे, राजेंद्रजी येऊल, पांडुरंगजी हागे, सर्वांची नावं घेणं शक्य नाही। मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पाहुणे, समोर बसलेले सगळे या समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ नेते पाहुणे, माझ्या बंधू भगिनी, ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते सगळे उपवर युवक युवती आणि आयोजित करणारं मंडळाचे प्रमुख नेते लीडर
आदरणीय श्री प्रल्हाद भाऊ दातार आणि त्यांचं पूर्ण मंडळ, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं इथे मनापासून स्वागत करतो. कार्यक्रमाला थोडा उशीर झालेला आहे, परंतु थोडं शांततेने घ्या, सहन करा. समाजाचं काम आहे आपल्याला. आणि खरोखर आता भाऊंनी सांगितल्याप्रमाणे कुठलाही कार्यक्रम घेणं इतकं सोपं नाही. प्रल्हाद भाऊ दातारने 2 महिन्यापासून काय त्रास घेतला तो मला माहिती आहे. पहिल्या दिवशी अगदी ते मला जेव्हा आमदार साहेबांना भेटायला आले त्या दिवशी आमची भेट झाली. त्यांनी सांगितलं की डॉक्टर साहेब असं असं आपल्याला करायचं आहे. म्हटलं येस. आणि मी इथे तुमच्या समोर उशिरा आलो, पण मी तुम्हाला हे सांगून येऊ शकतो की मी सकाळी येऊन गेलो आणि आपण सगळी मंडळी यायची होती, म्हणून मग सारखं कॉम्प्रोमाइज, लग्न इतकं कॉम्प्रोमाइज कुठेच करावं लागत नाही. आयुष्यामध्ये तुम्ही सगळं आपल्या मनाप्रमाणे करू शकता, हे करू शकता, परंतु इथे प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होतच नाही. अगदी मी स्वतःच्या ह्याच्यावरून सांगतो, पण त्याचा असर ते फेल्युअर होते असं नाही. काही गोष्टी असतात की ज्या आपल्याला अपेक्षित असतात, नाही त्या नाही तरी मी ह्याचा विचार करेन. पहिल्यांदा सद्गुणी मुलगा पहा, त्याचे पैसे पाहू नका, त्याचा पगारही पाहू नका, त्याचा घरदारही पाहू नका. निर्व्यसनी आणि सद्गुणी मुलगा असेल. आपल्याला देवाने परमेश्वराने मेंदू दिलेला आहे, 2 हात दिलेला आहे, कष्ट करण्याची आपल्यामध्ये जर ताकद आहे तर आपण मरेपर्यंत कधीच उपाशी राहू शकत नाही. साधी बेसन पोळी मला 2 वेळ मिळाली तरी मी सुखी आहे, समाधानी आहे. परंतु जर व्यसनी नवरा असेल किंवा जर बरोबर नसेल तर काय होईल हे आपल्या मुलीचं विवाह करताना बघा. आणि ही माहिती सहज मिळते जिथे कुठे ते घेतली आहे. त्यामुळे मला असं वाटते उपवर वधू यांनी जास्तीत जास्त मुलीला आपल्या सोबत घेऊन यायला पाहिजे. कारण जर मुलं मुली आले तर त्यांना आपण म्हणजे त्यांची ओळख करून देऊ शकतो. आपण तर बघतोच, पण त्यांची ओळख झाली तर पुढे चालून समोर आपल्याला म्हणजे घरी यायचा खर्च वाचेल, मला असं वाटते. हॅलो, या ठिकाणी आपल्या जळगाव जामोद मतदारसंघाचे आपल्या सर्वांचे लाडके आमदार सन्माननीय संजीव भाऊजी कुटे यांच्या धर्मपत्नी अपर्णाताई कुटे यांचं या ठिकाणी नुकतंच आगमन झालेलं आहे. मी अपर्णाताईंच्या या ठिकाणी सर्वांच्या वतीने, या मंडळाच्या वतीने आणि सर्व समाज बांधवांच्या वतीने सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत करतो. आणि विजयाताई ढगे आणि मान्यवरांना विनंती करतो की सन्माननीय अपर्णाताई कुटे ताईंचं या ठिकाणी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं, त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. या ठिकाणी सर्व मंचावर असणारे सदस्य आणि सन्माननीय मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी ताईंचं या ठिकाणी स्वागत करावं. आज वरवट नगरीत संपन्न होत असलेला बारी समाज परिचय मेळावा आणि या कार्यक्रमाला उपस्थित समाजातील सगळे तोलामोलाचे मान्यवर आणि समाज बांधव. परिचय मेळावा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पालकांची विवंचना किंवा जी चिंता असते ती कमी करण्यासाठी हे मेळावे भरवले जातात. आपण खरोखर आयोजकांचं इथं अभिनंदन केलं पाहिजे. गेली अनेक वर्ष सातत्याने न चुकता हा मेळावा इथे भरवला जातो आणि या मेळाव्यातून जे पाल्य असतात त्यांची इथं ओळख दिल्या जाते आणि या ओळखीच्या माध्यमातून त्यांचा एकमेकांना परिचय जो होतो आणि त्याच्यातून हे ऋणानुबंध जुळतात. या आजच्या काळामध्ये, धकाधकीच्या काळामध्ये खरोखर पालकांकडे सुद्धा वेळ नाही आणि मुलांकडे सुद्धा वेळ नाही. मुलं आज शिक्षणाच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रभर किंवा आपल्या देशात सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात आणि अशा ठिकाणी मुलगी पाहायला जाणे किंवा मुलगा पाहायला जाणे त्यांच्यासाठी क्लिष्ट काम होऊन बसलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला एक जो समाज हा आपला या ठिकाणी एका विशिष्ट भागामध्ये जेव्हा हा असतो त्या पलीकडे जाऊन सुद्धा आपली जे ऋणानुबंध जुळतात हे त्या पलीकडे सुद्धा जावे या माध्यमातून ते सुद्धा साध्य केल्या जाते. खरोखर इथे मी अधिक वेळ न घेता या कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा व्यक्त करते
आज एक जळगाव खानदेशला मुख्यमंत्र्यांचा माननीय मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम असल्यामुळे आमदार साहेबांना इथे उपस्थित राहणं शक्य झालं नाही, त्यामुळे त्यांच्या वतीने सुद्धा मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते आणि जे पाल्य आहे त्यांचे इथे चांगले संबंध जुळो, त्यांना चांगलं स्थळ मिळो, त्यांचं आपलं भविष्य चांगलं उज्ज्वल हो अशा सुद्धा मी इथे शुभेच्छा व्यक्त करते। आयोजकांनी मला इथे बोलवलं, यथोचित सन्मान केला, त्याबद्दल मी आयोजकांचे मनपूर्वक आभार मानते आणि माझे 2 शब्द थांबवते। धन्यवाद। माझे नाव अश्विनी श्रीराम वंडाळे आहे। माझं गाव सुनगाव, जन्मतारीख 22/11/2000, शिक्षण BCom, मामकुड श्रीकृष्ण नामदेव होते, अपेक्षा व्यवसाय किंवा शेती। थँक्यू। धन्यवाद ताई, धन्यवाद। माझं नाव विवेक मदन धुळे, राहणार एकलारा बानोदा, तालुका संग्रामपूर। शिक्षण BA झालेलं आहे आणि शेती सहाय्यकर आहे आणि हा मंडपचा बिझनेस आहे। मामकुड काय? मामकुड केशव हागे बावनबे। माझं नाव गोपाल वासुदेव गिदार, राहणार अकोलखेड। माझी उंची आहे 6 फूट, माझी जन्मतारीख आहे 26/5/93, माझं शिक्षण झालं आहे BCom, माझं मानकुड आहे वरड डोका राम। ते त्यांच्या मुलाला घेऊन येतील आणि माझी मुलगी आणि तिची आई हे सुद्धा व्यासपीठावर देईल। पण इकडं आपल्यासोबत जर मुलाची आई आली असेल, यस आपण व्यासपीठावर यावं, आपण सुद्धा विथ फॅमिली वर यावं। मुलीचे मामा असल्यास हरकत नाही, मुलाचे मामा असले तर हरकत नाही, पण आई वडील आवश्यक आहेत। बाळूभाऊ कुठे आहेत? मुलीचे वडील आपण यावं आणि एकमेकाकडे असं मस्त जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करा। या परिचय पुस्तकामध्ये परिचय देत असताना एकमेकांना हा योग आलेला आहे, या माध्यमातून हे या परिचय मेळाव्याच्या पुस्तकाचं खरं फलित आहे आणि दोघांचा संबंध या ठिकाणी झालेला आहे, विवाह आपला फायनल। यानंतर मुलाचे वडील म्हणजे आमची काही पुंडलिकराव यांना विनंती करतो की त्यांनी या अनुषंगाने 2 शब्द बोला। सर्व मान्यवर डॉक्टर दलाल साहेब, त्यानंतर सर्व या समाज बांधव बंधूंनो, हा योग सर्व जोडून आणण्याचा आमचे आदरणीय प्रल्हाद भाऊ दातार यांनी हे सर्व घडवून आणलं। ज्या वेळेस मी यांना दातार साहेबांना माझ्या मुलाचा बायोडाटा दिला, त्यावेळेस त्यांनी या ठिकाणी त्यांच्या परिचित असलेल्या मुलीच्या वडिलांशी बोलणं केलं। माझे व्याही आदरणीय अशोकरावजी टाकाळकर यांनी सुद्धा त्यामध्ये सिंहाचा वाटा घेतला आणि मी या प्रसंगी आपल्याला सांगू इच्छितो, बंधूंनो आणि भगिनींनो, या ठिकाणी आपण उपस्थित आहात। या समाजाच्या वतीने आपल्याला विनंती करतो की आपल्या मुला मुलीचं वय हे जास्त होता कामा नये, लवकरात लवकर आपल्या मुला मुलीचं लग्न आटोपावं, कारण 35-40 जर मुलाचं आणि मुलीचं वय झालं तर त्यांना होणारं अपत्य हे 40-42 वर्षामध्ये होतं आणि जेणेकरून आताच्या युगामध्ये जे जीवन आहे हे जीवन फक्त 50 ते 55 वर्षापर्यंत जगू शकतात। ज्यांचं वय 50-55 वर्षामध्ये ते देवाज्ञान होतात, त्यावेळेस त्यांची मुलं फार लहान असतात, त्यांचं पालन पोषण करण्याची जबाबदारी परिवारावर येते। कोणता परिवार ग्रामदैवत संत नागेश्वर महाराज यांच्या पुण्यनगरीमध्ये या ठिकाणी आज हा 8वा वधूवर परिचय मेळावा आयोजित केलेला आहे। खरोखर आयोजकांचे सर्वप्रथम सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत करा, कारण गेल्या 2 महिन्यापासून आमचे जावईबा खूप झटत आहेत आणि आज यशस्वीरित्या हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे। माझ्या भाचीचा हा जो संबंध आहे हा होण्यासाठी खरोखर याच्यामध्ये आमचे जावईबा प्रल्हादरावजी दातर आणि इथले अशोक भाऊ टाकळकर यांचा सिंहाचा वाटा आहे। या वधूवर परिचय मेळाव्याच्या माध्यमातूनच या पुस्तकेमधून आम्ही नाव दिले, यांनी आम्हाला बायोडाटा दिला आणि हा योग जुळून आला, त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा आभार मानतो। सर्व समाज बांधवांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। मेळाव्याचे अध्यक्ष आदरणीय अकोटकर साहेब, आदरणीय दलाल साहेब, आदरणीय सन्माननीय सर्व मंडळी, याचं दर्शन हे नवदाम्पत्य घेईल आणि त्यानंतर पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करू। आपण सर्वांचं दर्शन घ्या। ठीक आहे। कुमारी अश्विनी भगवंत भुते, राहणार एकलारा बानोदा, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा।
माझं जन्म डेट आहे 27/9/1999 आणि माझं एज्युकेशन झालं आहे मास्टर इन कम्प्युटर सायन्स. माझे मामकुळ आहे प्रवीण निनाजी काळपांडे आणि माझी अपेक्षा आहे नोकरी किंवा व्यवसाय. धन्यवाद. आणि अपेक्षा सांगतो मुलीची, माझा परिचय तर मलाही काम आहे. एवढं सर्व आयोजन करताना निश्चितच चुका झाल्या असतील आमच्याकडे. 3-4 मुलांनी, बऱ्याच मुलांनी काय झालं, आपलं वेळ ठरली होती त्याच्या मागं पुढे बायोडाटेज पाठवले आणि व्हॉट्सअपला पाठवले. आता व्हॉट्सअपला कोणी PDF देते, कोणी कसं देते आणि करेक्शन त्रास होते त्या कॉम्प्युटर सेक्शनला. त्यामुळे काही मुलांचे बायोडाटेज पुस्तकात आलेले नाही आणि पालक आले दुरून आलेले आहेत. काही अकोल्याची मंडळी आहे, काही इकडली आहे आणि ते प्रचंड नाराज आहे माझ्यावर, आयोजक मंडळीवर आमच्या. मी त्यांना हात जोडून विनंती करतो की ही माझी चूक आहे, माझ्याच्यानी झाली. तुम्हाला या निमित्तानं इथं दुसरं मुली दिसल्या आणि आपले मुलं सोबत आलं असेल तर त्याचा परिचय आम्ही घेतो आणि ती झालेली संपूर्ण चूक माझी आहे असं मी समजतो. एवढ्या मोठ्या आयोजनामध्ये खरं म्हणजे थोडासा होऊ शकते आणि हा प्रयत्न करत आपण सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. बाजूला जळगावचा मोर्चा आमच्या गावचा भाषाच त्याचाच बायोडाटा आमच्याकडे आला की ज्यांच्याकडे माझं नेहमी बसणं उठणं आहे. त्यांच्या वडिलांना मुली सुद्धा दाखवल्या मी त्या दरम्यान, पण असं वाटलं नाव आहे आपण टाकलंच केलंच पहिल्यांदा. पण त्या धावपळीत जे काही एडिटिंग सेक्शन असते त्याच्यामध्ये झालेलं आहे. त्यामुळे मी त्या सर्वांची, या हजारो समाज बांधवासमोर जाहीर माफी मागतो. त्यांनी मला माफ करावं एवढी विनंती करतो. चला. होते राहणार एकलारा बानुदा. अनुक्रमांक आहे 27 कुमारी ऋतिका श्री संजय चंद्रभान गुजर राहणार अकोट जिल्हा अकोला. अनुक्रमांक आहे 38 कुमारी पूजा सुभाष भगवान अस्वार राहणार अकोट. नाव पूनम मधुकर दामदार राहणार बारवड बकाल. माझं मामकुळ आहे बळीराम पंढरी हेड अँड माझं एज्युकेशन आहे MSc केमिस्ट्री BEd आणि मी सहकार ज्युनियर कॉलेज बारवड बकाल येथे जॉब करते आणि माझी अपेक्षा आहे नोकरी. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. माझं नाव राजश्री गजानन रंदे आडगाव खुर्द तालुका अकोट जिल्हा अकोला. माझी उंची 5 फूट 2 इंच आहे. मामकुड अकोट कतोरे हे आहे. माझं नाव गणेश काशीराम असवाड राहणार वरड पकाल. माझा मोर्या फोटोग्राफी आणि मोर्या इलेक्ट्रिक फिटिंगचा व्यवसाय आहे. मी 4 महिने लग्नाच्या ऑर्डर काढतो आणि 6 महिने इलेक्ट्रिक फिटिंग प्लंबिंग फिटिंगचा व्यवसाय करतो. माझं उत्पन्न 2.5 लाखापर्यंत वार्षिक आहे. माझी अपेक्षा अनुरूप आहे. धन्यवाद. धन्यवाद अस्वार साहेब. माझे मामकुळ परमानंद विठ्ठल ताळगा. हा शूटिंग फोटोग्राफर फोन टाकेला हा माझा मालभू आहे. बरं ठीक आहे. माझं नाव पवन राजाराम ढगे. मी एकलारा बानोदा येथील रहिवासी आहे. मला 4 बहिणी आहेत, विवाहित. मी एकटा आहे. माझा एकलारा बसस्टॉपवर दुकान आहे शिवमुद्रा रसवंती अँड कोल्ड्रिंक्स आणि स्वतःची गाडी आहे टूर्स अँड ट्रॅव्हल्स. माझं वार्षिक उत्पन्न 8 ते 10 लाखापर्यंत आहे. माझ्या घरी 2 एकर शेती बागायती आहे. माझ्यासोबत माझे जावई आलेले आहेत हरिदास घायल अकोट आणि माझं मामकुळ आहे परमानंद विठ्ठल टाकळकर राहणार वरवड पकाल. सकाळी जवळपास 10 वाजतापासून सुरू झालेल्या या कार्यक्रमाला आता जवळपास 3:30 वाजता आहे आणि 3:30 वाजेपर्यंत सातत्यानं जवळपास 200 मुलं आणि 75 ते 80 पर्यंतच्या मुली यांचे जे काही बायोडाटेज आपल्याकडे आले होते त्या अनुषंगानं सर्वांचा जेवढ्यांचा जे इथे उपस्थित झाले त्या सर्वांचा परिचय हा आपल्या परीनं आपण करून दिला. आणि ह्या 8व्या वर्षामध्ये एक वेगळं असं वातावरण आमच्या या आयोजकांमध्ये एक तयार झालं. तुम्ही सर्व या ठिकाणी आलात, दूरदूरून आलात. आज अचलपूर असेल, खानदेश असेल, बुलढाणा असेल, MP मध्य प्रदेश असेल, या ठिकाणी ज्या ज्या समाज बांधवाला समजलं की या ठिकाणी अशा पद्धतीनं उपवर युवक युवती मुलींचं आयोजन असते आणि इथं असे काही कार्य पार पडतात. त्यामुळे तुम्ही आलात, मी खरोखर तुमचा मनापासून आभारी आहे. असेच कार्यक्रम वेळोवेळी आम्ही जेव्हा घेऊ त्या सर्व कार्यक्रमाचं निमंत्रण
ज्या कोण्या माध्यमातून व्हॉट्सअप फेसबुक किंवा सोशल मीडिया आदी माध्यमातून तुम्हाला कळवण्याचा प्रयत्न हा आमचा असेल आणि आम्हाला खात्री आहे गेल्या 8 वर्षाचा इतिहास आहे, 8 वर्षाची तुमची साक्षीदारकी आहे, त्यामुळे हा उत्साह सारखा वाढते. खरं म्हणजे असं वाटलं नव्हतं अकोटकर भाऊ की यावर्षी आम्हाला जवळपास 200 मुलं आणि एवढ्या संख्येने मुली मिळतील असं वाटलं नाही. कार्यक्रम 1 ते 1.5 महिना लेट झाला, उन्हाळ्यात प्रकोप आहे, मग अशी गरमी होत होती, इकडे तिकडे परदेश पळावे लागले आणि तेव्हा बरं वाटलं नाही तर त्या झाडाखाली गर्दी मावत नव्हती. तरी पण आपण सर्व अशा या परिस्थितीत या ग्रामीण भागामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील हे ग्रामीण भाग, त्यातला संग्रामपूर तालुका, माझं वरवट बकाल गाव आणि या गावाशी संबंध असणाऱ्या एकला राय, वरवट बक्का, एकला राय, उमरा, वानखेड, सुनगाव, जळगाव, जामोद, म्हणजे हे बारी बहुल जे काही आमचे गावं आहेत या परिसरातले हे सर्व समाज बांधव या ठिकाणी आपल्या सुरूप मुला मुलीसह इथं आलात. आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी एक चांगलं प्रदर्शन आमच्यासाठी आमच्या इच्छेनुसार केलं, त्याबद्दल मी खरोखर मनस्वी तुमचा आभारी आहो. आणि पुढच्या वर्षीच्या कार्यक्रमाला आपण जे डिसेंबरमध्ये मेळावा ठेवतो आहे त्या डिसेंबरच्या मेळाव्या तयारीला पुन्हा लागू आणि त्यावेळेस सुद्धा आपली याहीपेक्षा मोठी उपस्थिती नव्हे, पुढच्या वर्षी 500 के पार अशी आपली ही असेल की 500 मुलं आणि 500 मुली अशा पद्धतीनं आपलं पुढचं आगामी वाटचाल असेल. आणि त्यात ज्या काही चुका झाल्या अनावधानाने म्हणा त्या मला माफ तुम्ही करालच, पण ती एकही चूक आगामी काळामध्ये होणार नाही याची ग्वाही देतो. आणि तुम्ही आलात, आमचा उत्साह द्विगुणित केला, त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि ज्यांची जेवणं झाली नाही त्यांनी जेवण करा, मी सुद्धा जेवायचं आहे. माझ्यासोबत काही मंडळी जेवायची राहिली असेल, मी त्यांना सांगतो की आता आपण जेवण केलं पाहिजे. तुम्ही माझ्यावर खूप चांगले प्रेम करता, माझ्यासाठी उपाशी राहू नका. मी सकाळी पोहे खाल्लेले आहेत, तुम्ही पोहे खाल्लेले, कारण तुम्ही येईपर्यंत पोहे संपलेले होते. त्यामुळे मी ठीक आहे, मी पण टिकलो, पण आता तुम्ही माझ्यासाठी अंत पाहू नका. कोणाला उपवास असेल वगैरे वगैरे असेल तो या रुक्राल महाराजांच्या नावानं सोडून द्या आणि आता माझ्यासोबत जेवायला चला असं आवाहन करतो. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी अगदी शेवटच्या टप्प्यात आल्यामुळे हा शेवटचा टप्पा समजतो आणि माझे 2 शब्द संपतो.